नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. माझे नाव प्रतिभा चंद्रकांत मोरे, राहणार महाड, जिल्हा रायगड. तुमच्या मनामध्ये काही समज गैरसमज ह्या पांढरीच्या काठीचे असतील तर ते आज मी तुमचे समज गैरसमज दूर करणार आहे. ही माझ्या हातामध्ये आहे ती पांढरीची काठी आहे. पांढरीची काठी अशा नावाचा एक वृक्ष असतो, झाड असतं छोटं झुडूप, त्या झुडपाची ही काठी आहे. मी बरेच वेळा ऐकलं होतं यूट्यूबवरतीच त्याचे अनेक फायदे, चांगले शुभ संकेत, म्हणून मी ही काठी आमच्या परिचितांना विचारलं. त्यांनी मला ही प्रेमाने भेट म्हणून दिलेली एवढी काठी. पुन्हा मी या काठीचे 2-3 विषय ऐकले होते की ही काठी पाण्यामध्ये बुडते. ही काठी पाण्यामध्ये बुडते आणि सायन्सला केलेला हे आव्हान आहे या वृक्षाने, झाडाने. म्हणून मी या काठीचा घरी आणल्यावरती एक पीस काढला, एक तुकडा हा काढला आणि हा तुकडा असा मी पाण्यामध्ये घातला. तो पाण्यावरती तरंगतोय बघा, तरंगतोय बघा. म्हणून मी त्या तुकड्याचे अजून छोटे छोटे तुकडे केले. अजून एक तुकडा याच्यातला काढून अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे केले. आणि हे तुकडे पुन्हा पाण्यामध्ये घातले. हे पहा, अर्धे तुकडे तळाला जाऊन बसलेले आहेत आणि अर्धे तुकडे वरती तरंगते. म्हणजे ह्या काठीमध्ये काही ठराविक असा विशिष्ट भाग आहे की तो पाण्यावरती तरंगवतो, किंवा ठराविक असा भाग आहे किंवा मधला कुठला गाभा वगैरे असेल म्हणून तो पाण्यामध्ये असा तळाला जाऊन बसतोय. म्हणजे ही काठी पांढरी जीच आहे हे सिद्ध झाले की ह्याचे छोटे छोटे तुकडे अन्य कुठल्या वृक्षाचे एवढेही छोटे तुकडे केले, अगदी मधला गाभा घेतला, साईडचा घेतला किंवा कुठलाही घेतला तरी पाण्यावरती तरंगणारच. तुम्ही प्रत्यक्ष प्रयोग करून पहा. आणि ह्याच्यातलेच हे तुकडे, यामधले या काठीचे तुकडे खाली पाण्याखाली तरंगत आहेत. माझ्या हातामध्ये सुद्धा हा बघा, पहा, एक मणी आहे. हा मणीसुद्धा मी स्वामी समर्थ केंद्रातून घेतलेला आहे. मठामध्ये हे मणी मिळतात, काठी मिळते. आणि हा मणीसुद्धा पाण्यामध्ये बुडला होता. तशा पद्धतीने हे तुकडेसुद्धा पाण्यामध्ये तळाशी गेलेले आहेत आणि त्याचाच हा तुकडा हे पाण्यावरती तरंगतोय. असं काही नाही की पाण्यावरती तरंगतो म्हणजे ही पांढरीची काठी नाही, ही पांढरीचीच काठी आहे. म्हणून तिचा छोटा तुकडा पाण्याखाली गेलेला आहे. तेव्हा श्रद्धाळू भक्तांनो, तुम्ही ज्या काय अपेक्षेने, इच्छेने, ज्या काय श्रद्धेने अशा पद्धतीने प्राप्त केलेली काठी असेल तर ती श्रद्धेनेच वापरा, तर त्याचा तुम्हाला फळ व्यवस्थित मिळेल. श्रद्धा महत्त्वाची. जय श्री.